समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बाल आनंद मेळाव्यासारखे उपक्रम पुढील पिढीला नक्कीच दिशादर्शक ठरतील, असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य मनोज देशमुख यांनी केले। सिद्धेश्वर कुरोली येथील यशवंत बाबा देवस्थानच्या प्रांगणात आयोजित केलेल्या बाल आनंद मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी पंचायत समिती सदस्य महेश वाघ, माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर विवेक देशमुख, गट शिक्षण अधिकारी सोनाली विभूते, माजी सरपंच शीतल देशमुख, चंद्रसेन देशमुख, पृथ्वीराज देशमुख, गजानन कुंभार, श्रीकांत गाढवे, रणधीर देशमुख, विशाल कांबळे, राजेंद्र भोसले आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। श्री देशमुख पुढे म्हणाले की आम्ही सर्व नूतन पदाधिकारी नव्या दमाचे असून मराठी शाळेसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे। त्याचबरोबर उद्याच्या पिढीचं भवितव्य घडवण्यासाठी जेवढी शिक्षकांची जबाबदारी आहे तेवढी जबाबदारी पालकांची सुद्धा आहे, हे समजून घेणे गरजेचं असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली। या बाल आनंद मेळाव्याच्या प्रथम सत्रात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवपूजन आणि दीपप्रज्वलन करून बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। फनी गेम्स सह इतर कार्यक्रम पार पडले। तर दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमात कुरोली केंद्रातील कुरोली लांडे खेल, वरुड, कुमठे, जाधव वस्ती, लोणी, धकटवाडी आणि रानमळा या शाळांनी सहभाग नोंदवून सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गणेश वंदन, कोळी गीत, गोंधळ, शिवछत्रपती गीत, शाळा मराठी आमची, वारकरी गीत आदी गीतांचे सादरीकरण करून सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। या मेळाव्यास प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक नवनाथ जाधव, शहाजी खाडे, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष जयकर खाडे, सूर्यकांत कदम, विजय खाडे, सुरेश सर्वगोड, चंद्रशेखर खरात, विक्रम डांगे, नितीन खोत, संजय दिडके, नितीन घनवट, वैभव जगताप, माधव मदने आदींनी सदिच्छा भेट दिली। सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले जालिंदर विभूते सर यांचा सत्कार कुरोली केंद्र समूहाच्या वतीने पत्रकार शरदराव कदम यांच्या हस्ते करण्यात आला। उपस्थित मान्यवरांचे स्वागत जगन्नाथ खाडे, दीपक गिरी, राजश्री देशमुख, सुवर्णा देवकर, संतोष ओंबासे, दत्तात्रय सुतार यांनी केले। प्रास्ताविक विश्वंभर रणवरे यांनी केले। सूत्रसंचालन गोरख पवार, धनंजय कुलकर्णी यांनी केले, तर जालिंदर विभूते यांनी आभार मानले। कार्यक्रमास केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर ह्या स्टेजवर जे गुण दिसतात तेच आयुष्यात पुढे उपयोगाला येतात। अभ्यास तर सगळेच करतात हो, परंतु एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मधून मनुष्य घडतो, हे माझं मत आहे। माझं लहानपण जर बघितलं तर मी सर्व खेळांमध्ये होतो। तुम्हाला विश्वास बसला तर मी फुटबॉल युनिव्हर्सिटी खेळलोय, क्रिकेट, हॉकी, ऍथलेटिक्स एका वेळी मी 4 टीमचा कॅप्टन होतो। आणि ह्या मुलांच्या या वयात आपण जे खेळ खेळतो, ज्या स्पर्धांमध्ये भाग घेतो, याच्यातून आपल्यातील काही गुण विकसित केले जातात आणि त्याचा निश्चितच प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्यात फायदा होतो। हे का सांगायचं तर तुम्ही शिक्षिका मंडळी, शिक्षक मंडळी आहात, तुम्ही जे काम करताय हे भारत पुढची पिढी घडवायचं काम आहे। निश्चितच ह्या पुढच्या पिढीला आम्ही वंदन करतो सर। आमची आता 16 तारखेपासून पंचायत समितीचं कामकाज सुरू होईल। तुम्ही जी लहान भावंड जे मागतील ते आम्ही देण्यासाठी प्रयत्नशील राहू, एवढं निश्चित मी ग्वाही देतो। आणि आज ह्या मुलांचे जे विविध गुणदर्शन याच्यातून दिसणार आहेत, त्यातून तुम्हाला पुढची पिढी महाराष्ट्राची इथं दिसेल। आणि त्या पिढीवर जसं चीनमध्ये, तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुलांच्या ह्या वयापासून चीनमध्ये मुलांवर काम केलं जातं। प्रत्येकात एक वेगळे गुण असतात, ती ओळखायची जबाबदारी जशी आई वडिलांची तशी शिक्षकांची आहे। इथं पालक पण असतील, पालकांनी आपल्या मुलामध्ये जो गुण विकसित होते त्याला जास्त त्याच्यातच आपण त्याला पुढे आणलं पाहिजे। आणि त्यासाठी जे काही लागेल ते पंचायत समितीच्या माध्यमातून, आमच्या गावच्या या माध्यमातून, तसंच जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण निश्चित करू, एवढं बोलतो। विविध केंद्रांमध्ये केंद्र पातळीवरती बाल आनंद मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे। आपण सुद्धा सर्वजण उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सहभागी झालेला आहात।
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना स्टेज डेअरिंग निर्माण व्हावं, यासाठी आज या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सगळ्यांचे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले गुण सगळे जोपासण्यात यावे, यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठीच सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धा असतात, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व स्पर्धा असतात. या व्यक्तिमत्व स्पर्धेसाठी विविध विद्यार्थी सहभागी होत असतात. शाळा स्तरावरून केंद्र पातळीवरून पुन्हा तालुका पातळीवरती आणि तालुका पातळीवरून पुन्हा जिल्हा स्तरावरती विद्यार्थी चमकत आहेत. आपण काम केलं तरच त्याचा कामाचा ठसा दिसतो आणि आपण सर्वजण शिक्षक आणि विद्यार्थी काम करत असतात आणि त्यामुळं आपलं केंद्र जे आहे तर केंद्राचं नावलौकिक आहे, हा आपण दिवसेंदिवस उंचावत आहे. आज आपण या सर्वजण या बालक मेळ्यासाठी आलेले आहात. सर्व पालकवर्ग सुद्धा उपस्थित आहे आपल्या मुलांचा डान्स बघण्यासाठी. मुलांना काय हवं आहे, नको आहे, कोणाची प्रेफरी कशी आहे, इथंपर्यंत सगळं तुम्ही पालकवर्ग करता आणि म्हणूनच या ठिकाणी हा बालरंग मेळावा चांगल्या पद्धतीनं होत असतो. शिक्षक जरी असले बरोबरीला, पण मुलांचं जे मेकअप जो आहे ते सगळं तुमच्यावर अवलंबून असतं. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं इथं सहभाग दाखवता आणि पालक दिवसभर शेतातली सुगी आहे तरी पण दिवसभर आवर्जून आपण सर्वजण या ठिकाणी आलेले आहात, त्याबद्दल तुमचंही कौतुक आहे. आज या ठिकाणी आम्हाला बोलवण्यास सन्मान केला, त्यामुळे पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं आपण सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या पुरवणी केंद्र समूहाचा बाल आनंद मेळावा या यशवंत बाबांच्या नगरीमध्ये समाधी परिसरामध्ये संपन्न होतोय. खरं तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांच्या अंगी जे सुप्त गुण आहेत त्या गुणांचा विकास व्हावा, या उद्देशानं गुणवत्तेबरोबर कला, क्रीडा, संगीत, नाट्य या क्षेत्रामध्ये हे विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व अष्टपैलू असं घडावं, एक सुसंस्कारित असा विद्यार्थी घडावा, या उद्देशानं सातारा जिल्हा परिषदेनं हा उपक्रम सुरू केलेला आहे. खरं तर सातारा जिल्हा परिषदेला मी मनापासून धन्यवाद देईन. या सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय यास्मिन नागराजन मॅडम असतील, आमचे शिक्षण अधिकारी सन्माननीय नायकवडी साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली बाळांनो जरा शांत बसा, मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्हा परिषदेच्या शाळांचं रोपडं पालटून गेलेलं आहे. अनेक प्रकारचे उपक्रम या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वर्षभर शाळांच्या मध्ये सुरू आहे. काल परवा सातारा या ठिकाणी कर्मचारी स्पर्धा झाल्या, म्हणजे रोजच्या कामाच्या व्यापामध्ये त्या कर्मचाऱ्यांना सुद्धा कुठेतरी आनंद घेता यावा म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा सातारा जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या होत्या. सर्व तालुके त्यामध्ये सहभागी झालेले होते. अधिकारी सुद्धा त्यामध्ये इतके रम्मान झाले होते की त्या कार्यक्रमामध्ये अनेक अधिकारी थिरकले, नाचले. खरं तर हा एक आनंद सोहळा सातारा जिल्हा परिषदेमध्ये काल परवा संपन्न झाला. उद्या सातारा जिल्हा परिषदेचा 12 मार्च रोजी आदर्श शिक्षक पुरस्काराचा आणि बक्षीस वितरणाचा खूप मोठा कार्यक्रम सातारा या ठिकाणी संपन्न होणार आहे. अशी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषदेचा खूप मोठा नावलौकिक आहे, कोणताही नवीन प्रयोग आला की तो सातारा जिल्हा परिषद राबवत असते आणि याच प्रयोगाची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेत असतो. अशा प्रकारचं आदर्शवत काम करणारी सातारा जिल्हा परिषद आणि या जिल्हा परिषद अंतर्गत आम्ही सर्व जिल्हा परिषद शाळा कामकाज करीत असतो. वर्षभर त्या विद्यार्थ्यांना आम्ही गुणवत्तेचे धडे देत असतो आणि वर्षातून एकदा त्या विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित व्हावा, त्यांच्या मनाला आनंद मिळावा म्हणून खरं तर हे व्यासपीठ जिल्हा परिषदेनं या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. मी सातारा जिल्हा परिषदेच्या या उपक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देतो.
केसामध्ये गंगावन केसामध्ये गंगावन बुचुड्यात ग केवळा केसामध्ये गंगावन बुचुड्यात ग केवळा हे कडीचा गोंडा लोळ काय अंबिका माय भांगाचं मोती भर काय पार्वती माय कडीचा गोंडा लोळ काय अंबिका माय भांगाचं मोती भर काय पार्वती कानामध्ये ग झुबा फुला कानामध्ये ग झुबा फुला ना झुब्याचं ग मोती खरं कानामध्ये ग झुबा फुला ना झुब्याचं ग मोती खरं येला पदर चार काय अंबिका माय येला पदर चार काय पार्वती माय येला पदर चार काय अंबिका माय येला पदर चार काय पार्वती माय येला पदर चार काय अंबिका माय येला पदर चार काय पार्वती माय येला पदर चार काय अंबिका माय येला पदर चार काय पार्वती माय प्रतिनिधी शरदराव कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.